नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे, आता सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त होण्याच्या 365 दिवस आधीच ही कामे पूर्ण करावी लागतात। नाहीतर मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणीही शासकीय सेवा बजावत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे। खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना सरकारकडून पगाराव्यतिरिक्त अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। याशिवाय सेवानिवृत्तीनंतर देखील सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक लाभ मिळत असतात। मात्र यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाचे पालन करावे लागते। दरम्यान जर तुम्ही सरकारी सेवेत असाल आणि तुमच्या निवृत्तीसाठी फक्त 1-2 वर्षाचा काळ शिल्लक असेल तर तुम्हाला 3 अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत, ज्या की फारच आवश्यक आहेत। या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो। या गोष्टी सेवानिवृत्तीच्या 1 ते 2 वर्ष आधीच केल्या नाही तर पेन्शन तसेच ग्रॅच्युइटीची म्हणजेच उपदानाची रक्कम मिळताना तुम्हाला अडचण येऊ शकते। मित्रांनो, खालील गोष्टी तुम्हाला वेळेत कराव्या लागेल। पहिला आहे, जे सरकारी कर्मचारी शासकीय निवासस्थानात राहतात त्यांना सेवानिवृत्तीच्या किमान 1 वर्ष आधी ते राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाची पूर्ण माहिती द्यावी लागते। सरकारी कर्मचाऱ्यांना इस्टेट डायरेक्टोरेटकडून नो डिमांड सर्टिफिकेट म्हणजेच NDC सर्टिफिकेट लागते आणि यासाठी हा तपशील महत्त्वाचा असतो। हे सर्टिफिकेट निवृत्तीच्या किमान 8 महिने आधी काढावे लागते। या सर्टिफिकेटमुळे शासकीय कर्मचाऱ्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे स्पष्ट होते। यामुळे जर तुमच्या सेवानिवृत्तीसाठी 1-2 वर्ष बाकी असेल तर तुम्ही हे काम करून घेणे आवश्यक आहे। तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डचा सर्वसमावेशक आढावा निवृत्तीच्या 1 वर्ष आधीपासूनच घेतला जातो। पेन्शन प्रकरणाचे सादरीकरण करावे लागते। विभाग प्रमुखाला संपूर्ण पेन्शन केस फॉर्मॅट 10 मधील कव्हरिंग लेटरसह वेतन आणि लेखा कार्यालयाकडे पाठवावी लागते। निवृत्ती कर्मचाऱ्याकडून पेन्शन फॉर्म मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत हे केले पाहिजे। दरम्यान पेन्शन प्रकरण प्राप्त झाल्यानंतर लेखाधिकारी यांच्याकडून पुढील कारवाई सुरू केली जाते। पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळाल्यापासून 21 दिवसाच्या आत CPA पेन्शन पेमेंट ऑर्डरची प्रत जारी करेल आणि पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे पाठवेल। यामुळे सेवानिवृत्तीच्या 1 ते 2 वर्ष आधीच सरकारी कर्मचाऱ्यांनी या गोष्टी करून घेणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।